नमस्कार मंडळी. राज्यातल्या हवामानाबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलोय. पूर्व मोसमी पावसाने आता जोर धरलाय आणि हवामान विभागाने एक येलो अलर्ट जारी केला आहे. आता हा येलो अलर्ट म्हणजे नेमकं काय आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यांनी काय काळजी घ्यायला हवी? चला याबद्दलच आज सविस्तरपणे बोलूया. तर सुरुवातच करूया सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने. कारण पुढचे 48 तास, हो फक्त पुढचे 2 दिवस आपल्या राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने स्पष्ट इशारा दिलाय की या काळात जोरदार वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे बघा, धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने सतर्क राहणं खूप खूप गरजेचं आहे. बरं, मग आता प्रश्न असा येतो की हा धोका नेमका आहे तरी काय? म्हणजे हा वादळी पाऊस नक्की कसा असणार आहे? चला तर मग हवामान खात्याच्या अंदाजानुसार याचं स्वरूप जरा नीट समजून घेऊया. सगळ्यात आधी लक्ष देऊया वाऱ्याच्या वेगावर. अंदाज आहे की वारे ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वाहतील. आता हे आकडे ऐकून कदाचित अंदाज येणार नाही, पण हा वेग खरंच खूप जास्त आहे. हा काही साधासुद्धा वारा नाहीये. विचार करा, या वेगाने झाडं उन्मळून पडू शकतात. कच्च्या घरांचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या वाऱ्याची तीव्रता लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. हो, म्हणजे महत्वाचा मुद्दा हाच आहे की हा फक्त पाऊस नाहीये, हे एक प्रकारचं तिहेरी संकट आहे. बघा, पहिला धोका तर आपण आत्ताच पाहिला, जोरदार वादळी वारे. दुसरा धोका आहे गारपेटीचा, जी पिकांचं आणि आपल्या गाड्यांचं मोठं नुकसान करू शकते. आणि तिसरा, जो खूपच धोकादायक असतो, तो म्हणजे विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस. बरं, मग या सगळ्याचा सर्वाधिक फटका राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांना बसणार आहे? तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांना याचा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आणि त्यातही विशेषतः शेतकरी बांधवांनी अधिक सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सुरुवातीपासून येलो अलर्टबद्दल बोलतोय, नाही का? हवामान खातं सतत सांगतंय की येलो अलर्ट आहे. पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला, हा इशारा नक्की काय सांगतो ते जरा समजून घेऊया. तर बघा, येलो अलर्ट म्हणजे लगेच घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये, पण त्याचवेळी गाफील जाऊन अजिबात चालणार नाहीये. याचा अगदी सोपा सरळ अर्थ आहे, लक्ष ठेवा आणि तयार राहा. म्हणजे काय, तर हवामान कधीही अगदी अचानकपणे बदलू शकतं आणि याचा थेट परिणाम आपल्या प्रवासावर, आपल्या रोजच्या कामांवर आणि विशेषतः शेतीच्या कामांवर होऊ शकतो. म्हणूनच ही पूर्वसूचना दिली जाते. आता अशा बदलत्या हवामानाचा सगळ्यात जास्त आणि थेट फटका जर कोणाला बसत असेल, तर तो म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना. त्यामुळे त्यांच्यासाठी काही विशेष आणि खूप महत्त्वाच्या सूचना आहेत. आपल्या पिकांची आणि जनावरांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. बघा, वेळीच उचललेली काही छोटी पावलं खूप मोठं नुकसान टाळू शकतात. उदाहरणार्थ, जर शेतात काही पीक काढून ठेवलं असेल, तर ते ताबडतोब सुरक्षित ठिकाणी म्हणजे घरात किंवा गोदामात झाकून ठेवा. फळबागा किंवा भाजीपाला असेल तर गारपिटीपासून वाचवण्यासाठी शक्य असल्यास त्यावर काहीतरी आच्छादन टाका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपली जनावरं. त्यांना उघड्यावर न ठेवता एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवा. आता या सूचना काही फक्त शेतकऱ्यांसाठी नाहीयेत. आपण सगळ्यांनीच म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. चला तर मग काही सोप्या आपण अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा सूचनांवर एक नजर टाकूया. ह्या काही गोष्टी अगदी कटाक्षाने पाळा. पहिलं, जेव्हा जोराचं वादळ आणि वारा सुटलेला असेल तेव्हा चुकूनही झाडाखाली उभं राहू नका, कारण फांदी तुटून किंवा झाड कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. दुसरं, जेव्हा विजा चमकत असतील तेव्हा शक्यतो मोबाईलचा वापर टाळा. आणि तिसरी आणि सगळ्यात सोपी गोष्ट, जर काही खूप महत्त्वाचं काम नसेल तर प्रवास टाळा, घराबाहेर पडू नका. आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे, बरोबर? तर ही होती हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याबद्दलची सविस्तर माहिती. आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की सावधगिरी बाळगा आणि सुरक्षित राहा. जाता जाता एक प्रश्न, तुमच्या भागात, तुमच्या परिसरात पाऊस सुरू झाला आहे का? किंवा हवामानात काही बदल जाणवतोय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.